Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. उद्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे। तत्पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय। काल सांगता सभा दोन्ही पक्षाकडनं करण्यात आलेली होती। आपण पाहिलं की सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संपूर्ण सामना आहे। परंतु आज रोहित पवार जे सुप्रिया सुळेंचे प्रचारक आहेत त्यांनी खरं तर एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे की अजित पवार आपल्या प्रचारामध्ये गुंडांचा समावेश जो आहे तो करून घेत आहेत आणि त्या संदर्भातलं त्यांनी ट्विट केले। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। रोहित पवार यांनी महत्त्वाचं ट्विट केले की तुम्ही ह्या संपूर्ण बारामतीच्या प्रचार सभेमध्ये गुंडांचा वापर करतात, त्या दहशत माजवण्याचा वापर करतात। रोहित पवार हा व्यक्ती स्वतःच एक गुंडा आहे, त्यामुळे गुंडांनी गुंडांची भाषा करावी हे म्हणजे पतिव्रताबाईंनी पतिव्रता असण्याचं लक्षण दाखवावं असा एक प्रकार आहे। त्यांनी स्वतःचा चेहरा आत्मपरीक्षण त्याचं करावं। कर्जत जामखेड परिसरातून किती गुंडे बारामतीत फिरतायत किंवा मुंबईसारख्या ठिकाणाहून कोणी काय गुंडे पाठवलेत याची जंत्री आम्हाला काढायची आहे की आमच्याकडे आहे, पण सध्या ती वेळ नाही। मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की मतदान पूर्ण होईपर्यंत रोहित पवार नावाचा व्यक्ती काहीही करू शकतो। वेळ प्रसंग पडला आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा एखादी घटना घडली तर याच्या मागचा मास्टरमाइंड हा रोहित पवारच असू असेल आणि तोच आहे। पैशाचा वाटप इथं कोण करतोय, इथं जाणीवपूर्वक बदनाम्या कोण करतंय, जाणीवपूर्वक गुंडागर्दी करण्याचं काम करतंय हे बारामतीकरांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे। त्यामुळे रोहित पवार हा स्वतःच एक गुंडा आहे आणि त्यांनी दुसऱ्यांबद्दल गुंडांची भाषा करणं म्हणजे सज्जनांनी गंगेचं तीर्थ पिण्यासारखा तो प्रकार आहे। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। खरं तर तुम्ही म्हणतात की गुंडगिरी माजवण्याचा प्रयत्न रोहित पवारच करतात, पण रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून फोटोज दिलेले आहेत, एव्हिडन्सेस त्याच्या संदर्भात दिलेत की तुमच्या प्रचारामध्ये कशा पद्धतीने गुंड जे आहेत ज्यांच्यावरती मोका लागला आहे, तडीपारी लागलेली आहेत, अशा अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत ते तुमच्या प्रचारात उतरलेले आहेत। एकीकडे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा घेऊन तुम्ही पुढे चालता आणि नंतर त्याच विचारांना तडा देत गुंडशाही प्रवृत्तींना तुम्ही प्रवृत्त करता। यशवंतराव चव्हाण साहेबाचा वारसा यानं सांगण्याची गरज नाही। चव्हाण साहेबाच्या खेटराची सुद्धा हा बरोबरी करू शकत नाही, हा एक भाग। दुसरा विषय असा आहे रविराज तावरेंसारख्यांवर गोळीबार कोणी करायला लावला हे बारामतीकरांना माहीत नाही आहे। जाणीवपूर्वक हे असं वातावरण खराब करण्याचं काम हा रोहित पवार करतोय। रोहित पवार मी सांगतोय तो स्वतःच एक गुंडा आहे। त्याचे अनेक सरपंचांवर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले। परवा एका वकिलावर 376 सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला। आता राहिला प्रश्न त्यांनी फोटो सादर केल्याचा। थोड्या वेळात मी सुद्धा ट्विटने याचं उत्तर देणार की याच्यासोबत कोण गुंडे फिरतायत आणि हा बारामतीमध्ये काय चाळे करतोय ते। खरं तर काल सांगता सभेमध्ये रोहित पवार भाऊकसुद्धा झाले, त्याची नक्कल देखील अजित पवारांनी स्वतःच्या सभेत सुद्धा केली। एकीकडे खरं तर तुम्ही संपूर्ण कुटुंबाचं भावनिक संपूर्ण शक्ती प्रदर्शन कुठेतरी दुसऱ्या सगळ्या सभेमध्ये तुमच्या विरोधी पक्षाच्या सभेमध्ये झालेलं पाहायला नाही, मी सांगतो तो जितका गुंडा आहे तितका तो नाटक नौटंकीबाज पण आहे। मी रात्री पण ट्विटवर सांगितलं का एक नंबरचा नौटंकीबाज आहे। जाणीवपूर्वक तो त्याला रडायचं होतं आणि दाखवायचं होतं, पण सर्वात जास्त ट्रोल तो त्यामुळं झाला, त्याच्यावर ते बुमरँग झालं। कारण शेवटी साहेब एक वेळ भावनिक झाले असते तर जनता समजू शकली असती, पण हा असा नाटक करून साहेबांनी काय भाषा केली, त्यांनी साहेबांच्या म्हणजे मी बोलावं नाही ती भाषा, साहेबांबद्दलची त्यांनी भाषा त्याच्या भाषणामध्ये केलेली आहे, ही सुद्धा वेदनादायी आहे। मला बाकी वरिष्ठांवर काही बोलायचं नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी ही नौटंकी केली, भावनिक करण्याचा प्रयत्न केला, पण ते थोबाडावर तो पडला आहे आणि त्याचे दात त्याच्यात घशात गेलेत। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। अमोल मिटकरी रोहित पवार यांनी एक ट्विट केलेलं आहे, त्या ट्विटला प्रत्युत्तर म्हणून अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले की गुंडांच्या संदर्भात जर रोहित पवार बोलत असतील तर रोहित पवारच एक सर्वात मोठे गुंड आहेत आणि त्यांनी लोक कुठून आणलेली आहे या सगळ्या संदर्भातचा पर्दाफाश जो आहे तो थोड्याच वेळात ट्विटच्या माध्यमातून मी देखील फोटो अपलोड करून मी त्यांना प्रत्युत्तर देणार आहे असं आव्हान जे आहे ते अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, बारामती। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.